आपल्या आजूबाजूला, खरं तर आपल्या आतमध्ये सुद्धा एक अदृश्य शक्ती काम करत असते, जी आपलं जग चालवते. घरातल्या छोट्या उपकरणांपासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीजपर्यंत. तर आज आपण याच शक्तीचं म्हणजे वीज आणि चुंबकत्वाच्या नात्याचं रहस्य उलगडणार आहोत. बरं, विचार करा. एका तारेतून वीज वाहते आणि ती तार एका पॉवरफुल मॅग्नेटच्या म्हणजे चुंबकाच्या जवळून जातीये. काय होईल असं वाटतं? या दोघांच्या भेटीतून नेमकं काय घडतं? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया. तर वीज आणि चुंबकत्व यांच्यातले हे जे नातं आहे ना, ते समजून घेण्यासाठी सगळ्यात भारी मार्ग कोणता? तर एक साधा सोपा प्रयोग. चला मग आता आपण आपली स्वतःची एक व्हर्च्युअल लॅब तयार करूया आणि बघूया की हे सगळं प्रत्यक्षात घडतं तरी कसं. ओके, तर सेटअप बघा कसा आहे. एक स्टँड आहे, त्याला एक लवचिक तांब्याची तार जोडलेली आहे आणि ही तार बरोबर एका नालाकृती चुंबकाच्या 2 टोकांच्या मधून जातीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता सध्या या तारेत अजिबात वीज नाहीये, त्यामुळे ती एकदम शांत, स्थिर आणि सरळ आहे. हिला आपण म्हणूया स्थिती ए. आता येतोय तो खरा मोमेंट ऑफ ट्रूथ, तो निर्णायक क्षण. आता आपण स्विच ऑन करणार आहोत आणि या तारेतून वीज पाठवणार आहोत. काय वाटते, काय होईल? आणि हे बघा, स्विच ऑन करताच जादू झाली. ज्या क्षणी तारेतून वीज वाहू लागली, ती तार अचानक एका बाजूला फेकली गेली, म्हणजे स्थिती सी कडे. असं वाटतंय जणू काही कुणीतरी तिला एक अदृश्य धक्काच दिलाय. हीच आहे ती अदृश्य शक्ती. तर या सगळ्याचा अर्थ काय? अगदी सोपा आहे पण खूप महत्वाचा. जेव्हा जेव्हा वीज वाहणारा एखादा वाहक म्हणजे आपली ही तार चुंबकीय क्षेत्रात येतो, तेव्हा त्यावर एक बल, एक फोर्स काम करतो. हेच आहे यामागचं मूळ तत्व. ओके, म्हणजे एक फोर्स काम करतो हे तर आपल्याला कळलं, पण मग पुढचा प्रश्न, या फोर्सची, या बलाची दिशा आपण बदलू शकतो का? चला थोडा आणखी खोलात शिरूया आणि हेच शोधून काढूया. आणि इथेच तर खरी गंमत आहे. बघा, आता आपण विजेच्या प्रवाहाची दिशा उलटी केली, म्हणजे आधी वरून खाली होती, आता खालून वर केली. आणि काय झालं? तारेवर लागणाऱ्या बलाची दिशा सुद्धा बरोबर उलट झाली. तार आता दुसऱ्या बाजूला म्हणजे स्थिती बी कडे ढकलली जातीये. आता एक प्रश्न डोक्यात येतोय. समजा आपण विजेचा प्रवाह तसाच ठेवला, पण चुंबकच उलटं करून ठेवलं तर? म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव. काय होईल तर? हो, तेव्हा सुद्धा त्या बलाची दिशा बदलेल. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे. या अदृश्य शक्तीची दिशा म्हणजे हा धक्का कोणत्या बाजूला बसेल हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे विद्युत प्रवाहाची दिशा आणि दुसरी म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा, जी चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते. बरं, आता या सगळ्या कोड्यातला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा तुकडा जोडूया. हे जे बल आहे, जो विद्युत प्रवाह आहे आणि जे चुंबकीय क्षेत्र आहे, यांच्यात ना एक खास जॉमेट्रिकल नातं आहे, एक विशिष्ट अँगल आहे. आणि ते नातं म्हणजे लंबत्वाचं, परपेंडिक्युलर. हे जे बल आहे, हा जो फोर्स आहे, तो नेहमी विजेच्या प्रवाहाच्या दिशेला आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला या दोन्हींना काटकोनात असतो, म्हणजे परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, दिशा तर कळाली. पण आता प्रश्न असा आहे की हा फोर्स, हा जोर सगळ्यात जास्त कधी असेल? या इंटरॅक्शनमधून आपल्याला जास्तीत जास्त शक्ती कधी मिळेल? आणि याचं उत्तर एका जादुई आकड्यात आहे, 90 अंश. बरोबर. जेव्हा विजेच्या प्रवाहाची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा एकमेकांना तंतोतंत 90 अंशाच्या कोनात म्हणजे काटकोनात असतात, तेव्हाच हा फोर्स मॅक्झिमम असतो, सर्वाधिक असतो. आणि हेच ते शास्त्रीय तत्व आहे. प्रयोग करून हे सिद्ध करता येतं की जेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब म्हणजे परपेंडिक्युलर असते, तेव्हा हे बल सर्वाधिक प्रभावी ठरतं. ही जी अदृश्य शक्ती आपण आत्ता पाहिली ना, हीच आपल्या घरातल्या मिक्सरपासून ते रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक कारपर्यंत प्रत्येक इलेक्ट्रिक मोटरच्या हृदयात आहे. खरं तर हे एक साधंसं तत्व आहे जे आपलं आधुनिक जग चालवतंय. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या अदृश्य शक्तीचा वापर अजून कुठे कुठे कसा केला जाऊ शकतो.